नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या दुसऱ्या लेक्चरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज मराठी व्याकरणाचा अतिशय महत्त्वाचा टॉपिक अर्थात क्रियापद आपण बघणार आहोत। आपण याआधी नाम आणि नामाचे प्रकार या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या। तर आता क्रियापद तर कशाला म्हणतात क्रियापद? ठीक आहे, क्रियापदाची व्याख्या काय आहे? तर अतिशय सोपी अशी व्याख्या क्रियापदाची आपण करू शकतो। वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? क्रियापद असं म्हणतात। तर एकदा आपण ती व्याख्या या ठिकाणी बघू। ठीक आहे, वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला क्रियापद असे म्हणतात। क्रियापद असे म्हणतात। ठीक आहे, म्हणजे वाक्यामध्ये असा एखादा शब्द असतो की जो शब्द जर वाक्यामधून आपण जर काढून टाकला, ठीक आहे, तर वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही। बरोबर आहे, म्हणून आपण काय म्हणतो? वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला आपण क्रियापद असं त्या ठिकाणी म्हणत असतो। म्हणजे हे क्रियापद, ठीक आहे, हे वाक्यामध्ये अत्यंत महत्वाचं असतं। मग याच्या माध्यमातून आपल्याला कर्ता कर्म या गोष्टी समजत असतात। तर आपण काही आता एक्झाम्पल बघू। मग एक्झाम्पल बघितल्यानंतर एक्झॅक्टली क्रियापद म्हणजे काय आपल्या लक्षात येईल। ठीक आहे, बघा डेफिनेशन काय आहे? वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला क्रियापद असं म्हणतात की जो शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करतो। आता इथे एक पहिलं उदाहरण आहे, विराटने संत्री खाल्ली। ठीक आहे, विराटने काय केलं? संत्री खाल्ली। आता याच्यामध्ये कोणता असा शब्द आहे की जो वाक्याचा अर्थ पूर्ण करतो? खाल्ली हा शब्द काय आहे? तो वाक्याचा अर्थ पूर्ण करतो। आता बघा, विराटने संत्री मी एवढंच म्हटलं, ठीक आहे, हे म्हटलंच नाही, खाल्ली हे म्हटलंच नाही, विराटने संत्री, तर आपल्याला त्याचा काही अर्थबोध होत नाही। होतो का अर्थबोध? तर आपल्याला कोणत्याही पद्धतीचा अर्थबोध होत नाही। विराटने संत्री काय केली? विकली, आणली, खाल्ली, काहीच अर्थबोध होत नाही। परंतु खाल्ली शब्द आला, विराटने संत्री खाल्ली, तर त्या ठिकाणी खाल्ली हे काय झालं रे? क्रियापद झालं। आणि मग आता धातू आपल्याला माहिती, आपल्याला माहितीये की क्रियापद, ठीक आहे, क्रियापदाच्या मूळ रूपाला, ठीक आहे, आपण काय म्हणतो रे? धातू असं म्हणतो। आता खाल्लीचा धातू काय? मग खा हा खाल्लीचा धातू आहे। खा काय आहे? खाल्लीचा धातू आहे। मग बघा, विराटने संत्री खाल्ली, तर खाल्ली काय आहे? क्रियापद आहे। ठीक आहे, आता मग आपल्याला याच्यामध्ये कर्ता ओळखायचं आहे। मग आता आपल्याला क्रियापदाला नारा नारी नारे प्रत्यय लावायचा आहे आणि त्याला कोण व काय न प्रश्न विचारायचा आहे। आणि मग आपल्याला काय मिळणार आहे? वाक्यातील कर्ता। म्हणजे वाक्यातील क्रियापद जर आपण ओळखलं तर आपल्याला वाक्यातील कर्ता ओळखता येतो। ठीक आहे, आणि पुढे जे प्रयोग, ठीक आहे, कर्तरी, कर्मणी, भावे, ठीक आहे, असे जे काही प्रयोग आहे मराठीमध्ये, त्याचे वेगवेगळे जे प्रकार आहे, ते प्रयोग जर आपल्याला लक्षात ठेवायचे असतील किंवा ते प्रयोग जर आपल्याला समजून घ्यायचे असतील तर क्रियापद आपल्याला समजणं गरजेचं आहे। जर आपल्याला क्रियापद समजलं नाही तर आपल्याला प्रयोग समजणार नाही। ठीक आहे, मग विराटने संत्री खाल्ली, ठीक आहे, खा हा त्याचा धातू झाला। आता आपण पुढे एक एक्झाम्पल घेऊन बघू की कधी कधी, ठीक आहे, धातू सुद्धा क्रियापद म्हणून येतं। ठीक आहे, तर मग खाणारा कोण आहे? विराट आहे। मग विराट काय झाला रे? विराट झाला कर्ता। आणि खाण्याची क्रिया कशावरती झाली? मग कर्म काय झालं? संत्री हे कर्म झालं। म्हणजे आपल्या, ठीक आहे, व्याख्याच्या कक्षेमध्ये हे वाक्य बसतं किंवा आता काय? वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला क्रियापद, मग वाक्याचा अर्थ पूर्ण त्या ठिकाणी होतोय। त्यानंतर आणखी एक दुसरं एक्झाम्पल आपण घेऊ, पल्लवीने पुस्तक फाडले। ठीक आहे, आता बघा इथं जर तुम्ही फाडले, आणि नेहमी लक्षात ठेवायचं बऱ्याच ठिकाणी किंवा बऱ्याच अंशी क्रियापद हे वाक्याचे नेहमी शेवटी येतं। ठीक आहे, क्रियापद हे वाक्याच्या नेहमी शेवटी येत असतं। आता फॉर एक्झाम्पल, ठीक आहे, पल्लवीने पुस्तक फाडले। ठीक आहे, आता पल्लवीने पुस्तक आणि फाडले वाचलंच नाही तर आपल्याला वाक्याचा प्रॉपर अर्थबोध होत नाही। ठीक आहे, म्हणजे पल्लवीने पुस्तक काय केले? विकले, आणले, लिहिले, आपल्याला काही कळायला मार्ग नाही। मग आपल्याला कळतं काय की पल्लवीने पुस्तक फाडले। ठीक आहे, म्हणजे फाडले काय झालं? याच्यातलं क्रियापद झालं। आणि मग फाडणारी, ठीक आहे, नारी प्रत्यय लावला आपण। ठीक आहे, कारण पल्लवीने पुस्तक फाडले। ठीक आहे, फाडणारी कोण आहे? मग पल्लवी। मग पल्लवी काय झाली? कर्ता। करती नाही, म्हणजे काही लोकांना असं वाटेल की मग स्त्रीलिंगी म्हणून करती, करती नाही, करताच। ठीक आहे, पल्लवी काय झाली? कर्ता झाली। आणि फाडण्याची क्रिया झालेली ती कशावरती झाली? पुस्तकावरती झाली। मग पुस्तक काय झालं? कर्म झालं। ठीक आहे, आता त्याच्यानंतर तिसरं उदाहरण बघा। ठीक आहे, राम क्रिकेट खेळतो। ठीक आहे, तर याच्यामध्ये बघा आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की खेळतो जर शब्द आपण काढून टाकला, कारण आपल्या व्याख्येच्या कक्षेत आपल्याला बसवायचे, खेळतो शब्द हा जर काढून जर टाकला तर फक्त उत्तर राम क्रिकेट, आणि आपल्याला वाक्याचा, ठीक आहे, अर्थ लागत नाही, अर्थबोध होत नाही नेमके राम क्रिकेट खेळतो की राम क्रिकेट बघतो। ठीक आहे, तर हे आपल्याला काही कळत नाही। तर राम क्रिकेट खेळतो, खेळतो हा शब्द वाक्याचा काय करतो रे?
अर्थ पूर्ण करतो म्हणून खेळतो हा शब्द काय झाला, क्रियापद झाला. ठीक आहे. इथं मग खेळ हे काय रे, खेळ धातू आहे. ठीक आहे. इथं फाड धातू आहे. ठीक आहे. हे धातू आहे, बरोबर आहे की नाही. मग बघा आता याला नारा प्रत्यय लावा, आपल्याला करता मिळतो लगेच. ठीक आहे. मग खेळणारा कोण, राम काय झाला. आणि खेळण्याची क्रिया कशावरती होते, क्रिकेट. मग क्रिकेट झालं त्याचं कर्म. ठीक आहे. म्हणजे आपल्याला क्रियापद लक्षात आल्यानंतर आपण कर्ता आणि कर्म इझिली त्या ठिकाणी फाइंड आउट करू शकतो. त्यानंतर बघा चौथं उदाहरण आपल्याला बघता येईल. ठीक आहे. प्रल्हादने आम्हाला 200 रुपये दिले. प्रल्हादने आम्हाला काय केले, 200 रुपये दिले. आता बघा तुम्ही, जर या वाक्यामध्ये आपल्याला क्रियापद शोधायचं जर असेल तर त्या ठिकाणी आपण जर फक्त एवढंच म्हटलं की प्रल्हादने आम्हाला 200 रुपये, पण नेमकी काय केले, घेतले दिले, आपल्याला काही वाक्याचा अर्थबोध होत नाही, आपल्या व्याख्याच्या कक्षेत ते बसत नाही. तर मग प्रल्हादने आम्हाला 200 रुपये दिले. ठीक आहे. मग या दिलेमुळे आपल्या वाक्याचा अर्थ पूर्ण होतोय. मग दिले हे काय रे, आपलं क्रियापद. आता देणारा कोण आहे आपल्याला, प्रल्हाद. काय दिलं, 200 रुपये, हे कर्म झालं. ठीक आहे. देणारा प्रल्हाद आहे म्हणून प्रल्हाद झाला कर्ता आणि त्या ठिकाणी दिले झालं क्रियापद. दिलेचं धातू जे, दिले क्रियापदाचा धातू काय, दे. आता मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की ठीक आहे, काही जे धातू असतात ते वाक्यामध्ये त्या ठिकाणी क्रियापद म्हणून पण येतात. फॉर एक्झाम्पल जर आपण त्या ठिकाणी उदाहरण जर घेतलं, ठीक आहे, समजा बघा इथे कसं धातू त्या ठिकाणी क्रियापद म्हणून आलेलं आहे. आई मला 1 ग्लास, आपण आईला म्हटलो पाणी दे, आई मला 1 ग्लास पाणी दे. आता इथं दे हा वाक्याचा अर्थ पूर्ण करतोय. ठीक आहे. दे काय करतोय, वाक्याचा अर्थ पूर्ण करतोय. आपण जर म्हटलं आई मला 1 ग्लास पाणी, तर वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही, अर्थबोधच होत नाही. मग आई मला 1 ग्लास पाणी दे, त्यावेळेस वाक्याचा अर्थ पूर्ण झाला. ऍक्च्युली दे हा धातू आहे, पण धातू सुद्धा क्रियापदाचं काम करत असतो. ठीक आहे. क्रियापदाच्या मूळ रूपाला आपण काय म्हणतो, धातू म्हणतो. क्रियापदाच्या मूळ रूपाला आपण धातू म्हणतो. ठीक आहे. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्या व्याख्याच्या कक्षेत हे सगळे उदाहरणं बसतात. ठीक आहे. या उदाहरणाच्या माध्यमातून क्रियापदाला आपण नारा, नारी, नारे प्रत्यय लावला आणि कोण काय ना प्रश्न विचारला की आपल्याला कर्ता मिळतो. ठीक आहे. ती क्रिया कशावरती झाली असा प्रश्न विचारला की आपल्याला कर्म मिळतं. आता क्रियापदाचे काही प्रकार पडतात, त्याच्यामधले 2 अत्यंत महत्वाचे प्रकार ज्याच्यावरती सातत्यानं प्रश्न येतात. एक म्हणजे स्थितीदर्शक क्रियापद आणि दुसरं म्हणजे स्थित्यंतरदर्शक क्रियापद. आता ऍक्च्युली स्थिती म्हटलं, ठीक आहे, स्थिती म्हटलं की परिस्थिती हा शब्द तुम्हाला आठवला पाहिजे. कारण स्थितीदर्शक क्रियापदाची व्याख्याच अशी आहे की एखाद्या घटकाची, ठीक आहे, किंवा एखाद्या व्यक्तीची परिस्थिती ज्या घटकाच्या माध्यमातून किंवा ज्या क्रियापदाच्या माध्यमातून दाखवली जाते त्याला आपण म्हणतो स्थितीदर्शक क्रियापद. ठीक आहे. आणि एखाद्या घटकामध्ये किंवा एखाद्याच्या परिस्थितीमध्ये बदल झालाय ती जर दाखवली जात असेल तर त्याला आपण त्या क्रियापदाला काय म्हणतो, स्थित्यंतरदर्शक. त्याचं काय झालेलं आहे, स्थित्यंतर झालेलं आहे, त्याला स्थित्यंतरदर्शक क्रियापद आपण असं म्हणत असतो. आता हे उदाहरणाच्या माध्यमातून आपण समजून घेऊ. तर बघा आता इथे एक फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे, सोहम विद्यार्थी आहे. आता सोम नावाचा मुलगा आहे, तो काय आहे, विद्यार्थी. म्हणजे त्याची आपल्याला सिच्युएशन, त्याची परिस्थिती दाखवलेली आहे वाक्यामध्ये, म्हणून हे वाक्य झालं. ठीक आहे. हे झालं स्थितीदर्शक क्रियापद. मग सोम विद्यार्थी आहे, त्याची तो सध्याच्या परिस्थितीत काय आहे, विद्यार्थी, त्याची सध्याची परिस्थिती दाखवली. मोनाली गृहिणी आहे. ठीक आहे. मोनाली काय आहे, गृहिणी, म्हणजे ती सध्याच्या परिस्थितीमध्ये, आजच्या वर्तमान परिस्थितीमध्ये मोनाली काय आहे, गृहिणी आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा रामराव गरीब आहे. ठीक आहे. आपलं डेफिनेशनच आहे की एखाद्या घटकाची, व्यक्तीची परिस्थिती दर्शवली जाते त्या क्रियापदाला आपण स्थितीदर्शक क्रियापद असं म्हणतो. आता रामराव, ठीक आहे, रामराव गरीब आहे म्हणजे रामरावची आजची वर्तमान काळातील परिस्थिती दाखवली. आता आपण स्थित्यंतरदर्शक क्रियापदाच्या संदर्भात बोलू. बघा सोम विद्यार्थी आहे, सोम शिक्षक झाला. ठीक आहे. सोम विद्यार्थी होता, काय होता, विद्यार्थी होता. सोहम शिक्षक झाला म्हणजे त्याची परिस्थिती बदलली, म्हणजे हे झालं तुमचं स्थित्यंतरदर्शक क्रियापद. स्थिती बदलली, स्थित्यंतरदर्शक क्रियापद. त्यानंतर बघा मोनाली PSI झाली. गृहिणी होती, मोनालीने अभ्यास केला आणि अभ्यास करून ती काय झाली, PSI झाली, म्हणजे तिची परिस्थिती बदलली. मग हा जो प्रकार आहे हा कोणता आहे, स्थित्यंतरदर्शक क्रियापदाचा हा प्रकार आपल्याला लक्षात येतो. त्यानंतर बघा इकडे स्थितीदर्शक क्रियापदामध्ये शामराव गरीब होता. कसा होता, गरीब होता. आणि मग नंतर शामराव श्रीमंत झाले. ठीक आहे. म्हणजे शामरावांची काय बदलली, परिस्थिती बदलली. म्हणजे हे पण वाक्य स्थित्यंतरदर्शक क्रियापदाचाच एक त्या ठिकाणी भाग आहे. हे अशा पद्धतीने हे 2 प्रकार आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलेले. त्याच्यानंतर बघा आणखी एक गोष्ट या ठिकाणी आहे,
या ठिकाणी क्रियापदाचे पुन्हा दोन महत्वाचे प्रकार आहेत. ठीक आहे, दोन महत्वाचे रूप आहे. तर याच्यामध्ये ठीक आहे, याच्यामध्ये सकर्मक क्रियापद आणि अकर्मक क्रियापद. ठीक आहे, आता बघा एखाद्या क्रियापदामध्ये काहीतरी काम केल्याचा अर्थबोध होतोय आपल्याला. ठीक आहे, आपण काहीतरी काम केलंय याचा जर अर्थबोध होत असेल, ठीक आहे, तर त्याला आपण काय म्हणतो, सकर्मक क्रियापद. आणि एखाद्या क्रियापदामध्ये आपण काही विशेष काम केल्याचा अर्थबोध होत नसेल तर त्याला आपण म्हणतो अकर्मक क्रियापद. आता आपण हे उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेऊ. बघा, गणेश झाड लावतो. ठीक आहे, गणेश नावाची व्यक्ती आहे आणि ती गणेश नावाची व्यक्ती काय करते, झाड लावते. आता तो काय करतोय रे, झाड लावण्याचं काम करतोय. तो आता काय करतोय, झाड लावण्याचं त्या ठिकाणी काम करत आहे. त्यानंतर बघा, म्हणून हे वाक्य काय झालं, सकर्मक क्रियापद झालं. गणेश झाड लावतो हे वाक्य काय झालं, सकर्मक क्रियापद झालं. ठीक आहे, येतंय लक्षात. बघा, मोनाली सायकल चालवते. मोनाली नावाची मुलगी आहे, ती काय करते, सायकल चालवते. म्हणजे ती सायकल चालवण्याची क्रिया करते किंवा सायकल चालवण्याचं काय करते, काम करते. म्हणून हे वाक्य कशामध्ये येईल, सकर्मक क्रियापद. कारण लक्षात घ्या, सकर्मक क्रियापदाची व्याख्याच काय, की ज्या क्रियापदाच्या माध्यमातून काहीतरी काय केल्याचा, काम केल्याचा अर्थबोध होतोय त्याला आपण म्हणतो सकर्मक क्रियापद. त्यानंतर बघा, त्याच्या अपोजिट कॉन्सेप्ट अकर्मक क्रियापद, की ज्या क्रियापदामध्ये काही काम केलं नाही किंवा कोणतंच काम केलं जात नाही असा अर्थबोध होतो त्याला आपण म्हणतो अकर्मक क्रियापद. आता बघा, गणेश मोठ्याने हसला. फॉर एक्झाम्पल, इकडे गणेश झाड लावतो म्हणजे तो काहीतरी काम करत होता. काय करत होता, झाड लावण्याचं काम करत होता, म्हणून ते झालं सकर्मक. इकडे गणेश मोठ्याने हसला, मग त्याने काम केलं का, हसण्याचं काही काम असतं का, गणेश मोठ्याने हसला. ठीक आहे, हळू हसला काय, मोठ्याने हसला काय, त्याने काही काम केलं नाही. मग गणेश मोठ्याने हसला हे वाक्य कशामध्ये येईल, अकर्मक क्रियापद. ठीक आहे, बघा, ज्या क्रियापदात काम केल्याचा अर्थबोधच होत नाही काही. ठीक आहे, मोनाली जोरात पडली. ठीक आहे, इकडं सायकल चालवण्याचं काम करत होती. ठीक आहे, काहीतरी काम करत होती. आता जोरात पडण्याचं काम कसं असू शकतं, नसू शकतं. तर मोनाली जोरात पडली हे वाक्य जे आहे ते अकर्मक क्रियापदाचा एक भाग आहे. येते लक्षात. अशा पद्धतीनं हे दोन अतिशय महत्वाचे टॉपिक आहे. त्यानंतर क्रियापद आपल्याला लक्षात आलं आणि आपण त्या ठिकाणी कर्ता आणि कर्म त्या ठिकाणी फाइंड आउट करू शकतो. तर पुन्हा एकदा आपण म्हणू आणि थांबूया. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला क्रियापद असे म्हणतात. क्रियापद असे म्हणतात. खूप खूप धन्यवाद.